नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या 8 मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत की आता घरातील सगळेजण सायलीला दोषी ठरवत तिला खूपच वाईट बोलत असतात. तर कल्पना आणि अश्विन हे दोघेही सायलीची बाजू घेत म्हणत असतात की तुम्ही आधीच का सायलीला दोषी ठरवत आहात, ती अशी नाही आहे. त्यावर प्रिया म्हणते की मी सायलीला खूप वर्षांपासून ओळखते, दुसऱ्यांच्या दुःखात आनंद माणणारी मुलगी आहे असे आरोप ती करते. असं करत सगळेजण सायलीला तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात. तेव्हा अर्जुनला खूपच राग येतो. तो जोरात ओरडून म्हणतो की बस करा सगळेजण, सायलीने विष पेरलं नाही आहे, या साक्षी आणि महिपतने केलं आहे हे सगळं, आणि या दोघांना जाच मिळतोय तो रविराज किल्लेदार आणि चैतन्याचा. त्यावर रविराज म्हणतो की आम्ही हे ऐकायला आलो नव्हतो इकडे, प्रताप मला माझ्या भावासारखा आहे आणि त्याला सोडवायला आलो होतो, पण त्याचं चांगलंच फळ मिळतंय आम्हाला. असं म्हणत तो महिपतला म्हणतो की चला आपण निघूया इथून. असं म्हणत ते सगळेजण तिकडून निघून जातात. पूर्णाजी सायलीला म्हणते झालं तुझं समाधान घरात भांडणं लावून. त्यावर अर्जुन आणि कल्पना म्हणतात घरात काहीही झालं तरी त्याचं खापर सायलीवरच फोडलं जातं, सायलीचं स्वच्छ मन कोणालाही दिसत नाही. त्यावर प्रताप अर्जुनला म्हणतो की तू सायलीच्या प्रेमात वेडा होत चाललायस, तुला तिच्यापुढे काही दिसत नाहीये. असं म्हणत रागावतच तिकडून निघून जातो. सगळेजण निघून गेल्यामुळे सायली खूपच रडू लागते. अर्जुन म्हणतो कोणीही काहीही बोललं तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे. सायली म्हणते तुमच्या विश्वासाला तडा नाही जाणार आणि साक्षी महिपतची गाठ आता माझ्याशी आहे. तर इकडे दुसरीकडे सुभेदारांच्या घरी जे काही घडलं त्याचा साक्षी आणि प्रिया आनंद साजरा करत असतात. ते पार्टी करत असतात. प्रिया पूर्णाजी आणि घरातल्यांची नक्कल करून साक्षीला दाखवत असते व मजा घेत असते. इथे सायली म्हणते की साक्षी आणि महिपतनी आधी मधुभाऊंना जाळ्यात अडकवले आणि आता ते बाबांना फसवायचा प्रयत्न करतायत. पण बाबा एकटे नाही आहेत, तुम्ही आहात आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा आहोत. अर्जुन सुद्धा म्हणतो की त्यांनी चैतन्य आणि बाबांना जाळ्यात ओढून आपण एकटे पडू म्हणून हा सगळा प्लॅन केला होता, असं त्या दोघांच्या लक्षात येतं. तर इथे प्रिया साक्षीला म्हणत असते की आपण ही विक्ट्री सेलिब्रेट करायला हवी. तेव्हा साक्षी पण हो करायलाच हवं असं ती म्हणते. तेवढ्यात प्रियाला थोडी भीती वाटू लागते. ती साक्षीला विचारते की हे प्रकरण निसरता अर्जुनचं या केसवरचं लक्ष तर हटेलच ना. तर साक्षी म्हणते नक्कीच हटेल, त्याला वेळ तरी कुठे या केसकडे लक्ष द्यायला. अण्णांनी त्याला या ट्रॅपमध्ये असं अडकवलंय की त्याला या सगळ्यातून बाहेरच पडता येणार नाही. मग सायली पण त्याच्या मागे फरफटत राहणार. इथे दुसरीकडे सायली म्हणत असते की महिपत आणि साक्षीने आत्तापर्यंत जे काही केलं ते मी सहन केलं, पण आता त्यांनी माझ्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता माझी सहनशक्ती संपली आहे आणि मी आता गप्प बसणार नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या सगळ्या गुन्ह्यांचा हिशोब आता त्यांना करावाच लागणार आहे. तर दुसरीकडे साक्षी आणि प्रिया एन्जॉय करत असतात. प्रिया खूपच खुश असते. साक्षी म्हणत असते की अर्जुनचा दी एंड जवळ आलाय, त्याने माझ्याशी आणि अण्णांशी दुश्मनी पत्करून खूप मोठी घोडचूक केली आहे. तर आता सायली आणि अर्जुन एकत्र येऊन ठरवतात की ते मिळून कसे साक्षी आणि महिपतला एक्सपोज करतील. तर इकडे प्रिया म्हणत असते की सायली आणि अर्जुनने आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टींचा त्यांना हिशोब चुकता करावाच लागणार आहे, त्या दोघांचा माज उतरवायलाच पाहिजे. तेव्हा साक्षी म्हणते तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील सायली, आणि अर्जुन एक दिवस नक्की हरतील आणि या केसवर पाणी सोडतील आणि एक दिवस ते आपल्या पायाशी येतील आणि आपल्याकडे विनवणी करतील की आम्हाला संकटातून बाहेर काढा. असं म्हणत ते दोघेही मजा घेत असतात. तर दुसरीकडे अर्जुन खूपच रागात असतो. तो सायलीला म्हणतो की आता मी महिपत आणि साक्षीला जेलमध्ये बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तेवढ्यात सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन तिला काहीतरी सांगणार होता. ती अर्जुनला विचारत असते की सर तुम्ही काहीतरी सांगणार होतात का. तर अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो मनातल्या मनात घाबरून बोलतो की जेव्हा जेव्हा मी सांगायचं ठरवतो की मी तुमच्या प्रेमात पडलोय तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. तेव्हा सायली पुन्हा विचारते की सांगा ना सर, ही एवढी सगळी सजावट घरात कशासाठी केली आहे, आपण काहीतरी साजरा करणार होतो का.
तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी चैतन्याच्या वागण्यामुळे खूपच अपसेट झालो होतो. या सर्वातून मला तुम्ही बाहेर काढलत. तुम्ही मला दाखवून दिलत की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख असतात, पण ते डोकं शांत ठेवून हँडल करायचे असतात. आणि त्यासाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं, असं तो म्हणतो. तर दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णामध्ये काम करणारा संतोष हा महिपतचा माणूस त्याला भेटायला आलेला असतो. तेव्हा महिपत त्याला विचारतो की अर्जुनने काही विचारले प्रश्न जास्त, तर तो म्हणतो की हो, त्याने खूप प्रश्न विचारले, सगळ्यांची चौकशी केली, CCTV फुटेज पण मागितले आणि हे सगळं चैतन्याला दिसत असतं. तो पाहतो की तो माणूस आणि महिपत काहीतरी बोलत असतात. तेव्हा चैतन्याला डाऊट येतो. तो म्हणतो, हा इथे काय करतोय, असं म्हणून तो घाईघाईतच खाली जातो. तेव्हा तिथे साक्षी उभी असते. चैतन्य साक्षीला विचारतो की तो माणूस अन्नपूर्णामध्ये काम करतो, तो इथे कसा काय, अण्णा त्याला असं कसे काय ओळखतात. त्यावर साक्षी खूपच घाबरते व म्हणते, अण्णांना शोधून काढायचं आहे ड्रग्सबद्दल, म्हणून ते सगळ्यांना भेटतायत. काही पुरावा मिळेल का यासाठी प्रयत्न करतायत, असं म्हणाल्यावर चैतन्य थोडा कन्फ्यूज होतो व तिथून निघून जातो. त्यानंतर इथे सायली आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा क्रम लावून ती एका बोर्डवरती लिहून काढते व मुद्दे काढत असते, ज्याचा फायदा त्यांना ती केस सॉल्व्ह करण्यात होईल. त्यावर अर्जुनसुद्धा तिच्याशी सहमत होऊन त्यालासुद्धा त्या सगळ्या मुद्द्यांचा अंदाज यायला लागतो. त्या दोघांनाही या केसबद्दल व साक्षी महिपतचे मुखवटे कळत असतात. आता महिपत शिकरे आणि साक्षीचे खूप कमी दिवस जेल बाहेर उरलेत, असं अर्जुन म्हणतो. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन ती केसची तयारी करत असतो, पण प्रताप त्याला म्हणतो की ही केस मी तुझ्या हातात देणार नाही. हे ऐकून अर्जुनला खूपच धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.